शिवा मानंदा मानुभवा सदा शिवा सहजरूपा कुंडलिकावरती विद्यादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विश्वंदने जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम सिद्ध शिव चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः ओम चैतन्य विष्णुदेवाय नमो नमः ओम चैतन्य महालक्ष्मी माताय नमो नमः ओम शांती शांती शांती। श्री संत तुकाराम गाथा याच्यावरती आपलं निरूपण चालवलं आहे। श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुलमध्ये हा नित्यक्रम चालू आहे आणि नित्यक्रम चालू असताना आपल्याला रविवार पासून शनिवार पर्यंत प्रत्येक वेगवेगळ्या संत जनांचं प्रत्येकाच्या मुखातून अमृतवाणी सारखं ते निरूपण आहे। ते निरूपण सर्वांना श्रवण करण्यासाठी भेटत आहे। त्या श्रवणाचा आनंद घेऊन आपल्या चित्त समाधानी होत आहे असं मला वाटतं। म्हणून आपल्याकडं गेल्या शुक्रवारी काय मी माझे काही कारणास्तव नव्हतो, परंतु आमच्या हेमलता ताईनं 25 अभंगापर्यंत घेतलेलं होतं, तिथून मी 26वा अभंग चालू करतोय। महाराज 22व्या पासूनच घ्या, 22व्या पासूनच घ्या। आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पेस कळ का म्हणे देवा त्याची केली पावे सेवा। या संत श्री संत तुकाराम गाथामध्ये प्रत्येक अभंग जर पाहिला तर तो प्रत्येक अभंग पांडुरंग परमात्म्याच्या भोवती सर्व पांडुरंग परमात्म्याचं गुण, पांडुरंग परमात्म्याचं काम आणि पांडुरंग परमात्म्याचं कृपाश्वाद हे कोणताही गाथेतला अभंग घेतला तर सगळं पांडुरंग परमात्म्याविषयी वर्णन केलेलं आहे। आणि पांडुरंग परमात्म्याचं त्यामध्ये काम आणि नाम एवढे दोनच गोष्टी जास्त प्रखरतेने आपल्याला या अभंगामध्ये आपल्याला ते दिसून येतात। आपल्याला जसं जसं श्रवण करेल तसं प्रत्येक अभंगातला आशय लक्षात येईल, सारांश लक्षात येईल आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्या अभंगाची किती आवश्यकता आहे आणि त्या आवश्यकता असल्यानंतर आपलं जे जीवन आहे दररोजचं नित्य जीवन आहे, आपण संसाररूपी सागरामध्ये जन्माला आलेलो आहे आणि तो आपला संसार कोणत्या पद्धतीने सुख समाधानात जाईल आणि त्या संसारासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सुखासाठी लागणारी गोष्ट, आनंद घेण्यासाठी लागणारी गोष्ट आणि सतत समाधान राहण्यासाठी गोष्ट, हे फक्त आपल्या जीवनात जर त्याचा परिवर्तन व्हायचं असेल तर फक्त अध्यात्म शक्तीशिवाय आपण आपला संसार सुखी कधी करू शकत नाही। आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे की आपल्या संसारामध्ये आपण जीव या रूपामध्ये नरदेहात जन्माला आलोय। ज्या नरदेहात जीव हा आलाय पण हा भगवंताचाच आवश्यक आणि म्हणून भगवंताने ह्या मृत्यू लोकामध्ये कलियुगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतले आणि ते अवतार फक्त जड जीवांचा उद्धार करण्यासाठी घेतले आणि आपला नरदेहाचं आपण जन्माला आलोय। त्या नरदेहाचं पहिलं प्रयोजन काय असेल तर भगवंत प्राप्तीसाठी आहे आणि म्हणून हे भगवंत प्राप्तीसाठीच प्रत्येक संतांनी स्वतःचा माता जिजून गाथा निर्माण केला आणि तोच गाथा आपण आपल्या या मातेने आपण वाचू शकत नाही आणि म्हणून त्याचं ज्ञान आपल्याला नाही। का वाचू शकत नाही तर आपण अज्ञान आहे, जड जीव आहे, या रूपामध्ये आलाय आणि म्हणून आपल्याला या गाथ्यामधला 26वा अभंग आहे आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे। हा आहे की आलिंगन गडे, आलिंगन कशाला म्हणतो तर आपण समोरासमोर एकमेकांच्या समोर आलो तर आपण त्याला मिठी मारत असतो किंवा प्रेमाने, प्रेमाची मिठी असते त्याला आलिंगन म्हणतात। मग इथं आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे। आता इथं आलिंगन गडे, आता गडे सांगितले, गडे
गडे आलिंगन घडे सांगितले, घडेल याचा अर्थ इथं घडेल घ्यायचा. आणि मोक्ष सायुज्यता जोडे. आता आपल्याला 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत. स्वरूपता, सलुपता, समीपता आणि सायुज्यता. त्याच्यातली शेवटची जे मुक्ती इथं सांगितली सायुज्यता मोक्ष सांगितलंय. मोक्ष सायुज्यता जोडे. आता हे आपल्याला मोक्षाची प्राप्ती व्हायची असेल नरदेहामध्ये, तर आपल्याला आलिंगन कोणाचं घडलं पाहिजे हे महत्वाचा मुद्दा आहे. तर आलिंगन आपल्याला आपल्या नातेवाईकाचं घडलं तरी चालेल का, आपल्या मित्राचं घडलं तरी चालेल का आलिंगन, देवाचं आलिंगन घडलं तरी चालेल का. तर याच्यातला असा फरक आहे की देवाचं जर आलिंगन घडायचं असेल तर देव प्रत्यक्ष मूर्ती लोकांमध्ये नाही. तोच देव मूर्ती लोकांमध्ये आहे, परंतु तोच देव संत रूपामध्ये आला. आणि संत अवतार, कारण देवाचा मूर्ती लोकात अवतार होतो 3 कारणासाठी होतो. एक तर धर्माचा ऱ्हास व्हायला चाललेला, धर्म बुडत चालले तर देवाचा अवतार होत असतोय. त्यानंतर भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार होतो, दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताचा अवतार होतो. परंतु देवाचा अवतार मूर्ती लोकात होतो हे आता आपल्या लक्षात आहे, मान्य, सगळ्याला माहिती. माझ्यापेक्षा ज्ञानीश्रोता वर्ग आहे, तरी मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सांगतो की संतांचा अवतार, देवाचा अवतार मूर्ती लोकात 2 रूपात होतो. एक तर देवरूप अवतार होतो आणि एक संत रूप अवतार होतो. आणि म्हणून येतं आपल्याला सांगितलं की कारण भगवंताचा विश्वास, भगवंताची श्रद्धा, भगवंताच्या संतांच्या वचनावर भगवंताचा विश्वास आहे. भक्ताच्या वचनावरती भगवंताचा विश्वास नाही, फक्त संतांच्या वचनावरती विश्वास. आणि म्हणून आपल्याला आलिंगन घडायचं कोणाचं, जर संतांच्या सानिध्यात गेलो, संतांचं आलिंगन जर घडलं, संतांचा सहवास आपल्याला लाभला, तरच शेवटच्या प्रकारची जी 4थ्या प्रकारची मुक्ती आहे ती सायुज्यता मोक्ष घडेल. आणि तरच आपल्याला ते मुक्ती घडेल. कधी संतांच्या सहवासात गेलो, सद्गुरूच्या सहवासात गेलो, साधूच्या संगतीत गेलो, तरच आपल्याला त्यांचं आलिंगन घडलं, म्हणजे त्यांचा सहवास लाभला आणि त्यांच्या चरणाशी आपण नतमस्तक होलो, त्यांच्या आज्ञा पाळले आणि त्यांच्या सानिध्यात जर राहायला गेलो, तर निश्चितच आपल्याला जी मोक्ष दुर्लभ आहे ती मोक्ष आपल्या जवळ येईल. म्हणून संत सहवासाने, संत संगतीनंच सायुज्यता मोक्ष घडे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. अशा संत सहवासाचा एकदा जर आपल्याला सहवास लाभला, संत संगतीचा जर सहवास एकदा लाभला, तर त्या संतांचा महिमा काय सांगायचं, त्यांची संगती किती महान आहे. आणि त्या संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या जीवनाचा कायापालट किती जलद प्रमाणात होत असतो. जसा सुदामा होता, उदाहरणार्थ घ्यायचं, भगवान श्रीकृष्णाचा बालपणीचा मित्र सुदामा. सुदामाची परिस्थितीच्या कर्म प्रारब्धानुसार सुदामा गरीब होता, परंतु भगवान श्रीकृष्णाचा लंगोटी मित्र होता, लहानपणापासूनचा मित्र होता. आणि बोलता बोलता तो इतिहास वेगळा, मी तो उदाहरणासाठी सांगतोय. बोलता बोलता आपल्या धर्मपत्नीला म्हणला की जो ह्या जगाचा ब्रह्मांड नायक आहे आणि या राजे जे आहे तो भगवान श्रीकृष्ण माझा मित्र आहे, जीवलग मित्र आहे, आम्ही लहानपणाचे मित्र आहोत. मग त्यावेळेला त्यांच्या बायकोनं सांगितलं, धर्मपत्नीनं सांगितलं की तुमचा एवढा मित्र असेल तर तुम्ही एवढ्या अवस्थेमध्ये, गरीब अवस्थेमध्ये आपला संसार आपण काय चालवतो, तुम्ही त्यांच्याकडे काय जाऊ शकत नाही. आणि मग त्यावेळेला सांगितलं की मी त्याच्याकडे जाऊ शकतो, माझ्या मित्राकडे, देवाकडे जाऊ शकतो, पण देण्यासाठी आपल्याकडे काय नाही, देव अगोदर घेतो तेव्हाच देतो. आणि म्हणून त्याच्यासाठी मग त्यांनी अनेक घरचे जाऊन लाह्या आणले. ते लाह्या दिल्यानंतर मग ज्या वेळेला सुदामा गेला, तो वेगळा, आता तो भाग गवळण वगैरे वेगळा आहे, ते सगळ्या गोष्टी किंवा विनंती केली अरे कन्या वगैरे, तो भाग अलग आहे. आणि ज्या वेळेला सुदामा गेला त्यावेळेला सुदामाला आलिंगन दिलं, मिठी मारली की माझा परम मित्र आलाय. आणि मग संत सहवासात गेल्याबरोबर सुदामाचं काय झालेलं आहे, गरिबीत तो श्रीमंत झाला. म्हणजे संत संगतीत जर आपण गेलो तर आपल्या जीवनाचा 100% कायापालट झाल्याशिवाय राहत नाही, परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या आयुष्यात असणारे सुख, आपल्या आयुष्यात असणारे जे विकार आहेत, कोणते विकार आहेत तर काम, क्रोध, लोभ, दमांकार, हे जे विकार आहेत ते विकार केल्याशिवाय आपल्याला सुख, समाधान, आनंद प्राप्त होत नाही. पण त्याच्यासाठी संत संगतीची आवश्यकता आहे. आणि मग संत संगतीत गेलो तरच आपल्याला त्याचा लाभ भेटू शकतोय.
आणि तो लाभ भेटल्याशिवाय मृत्यू लोकात येता येत होत, पण देव काय करतो, एक अवतारात एकच काम करतो देव. दुसरं काम देवाला करता येत नाही. आणि देवाचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे, देवाजवळ सुद्धा एक दोष आहे. तो दोष कोणता, तर भक्ताला की पायापाशी दुर्जनाशी सवारी. फक्त भक्ताला देव जवळ करतो आणि दुर्जनाचा नाश करतो. पण संत काय करतात, दुर्जनाला सज्जन बनवतात. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फक्त संताचा लाभ असला तर देवाची आवश्यकता नाही आपल्याला. कारण संत भेटले तर देव आपोआप आपल्याला भेटतात. देवाला काम करावंच लागतं, कारण संत आपली शिफारस करतात, हे माझे भक्त आहेत. आणि म्हणून संत भेटले तर देव दूर नाही, देव आपल्याला भेटतो. म्हणून आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. बोलायची सीमा म्हणजे संताची संगती झाली, एवढं बोललं. त्या संताविषयी काय बोलावं हे शब्दच आपल्याकडे राहत नाही. कोणत्या शब्दामध्ये वर्णन करावं, बोलायची सीमा, कोणत्या शब्दामध्ये वर्णन करावं असं आपल्याकडे शब्दच नाहीत. काय शब्द नाहीत, कारण संत हे ठिकाण कसं सांगितलंय, तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ. आणि हे जे तीर्थ आहेत, हे तीर्थ हे काय आहेत, पर्व काळ म्हटले. आता प्रत्येक पंढरपूरचं तीर्थ घ्या, आळंदीचं तीर्थ घ्या. आता उद्या त्र्यंबकेश्वरची यात्रा चालू आहे, निवृत्ती दादांची. त्र्यंबकेश्वर घ्या, हैदराबाद घ्या, मुक्ताईनगर घ्या, अनेक वेगवेगळे तीर्थ आहेत. ज्योतिबा तीर्थ आहे, खंडोबा तीर्थ आहे, महालक्ष्मीचे तीर्थ आहे, सगळे तीर्थ आहेत. आणि हे तीर्थ एक पर्व काळ आहे. आणि ते पर्व काळ कशामुळे, तर संत चरणाचे तिथं काय झालेलं आहे, स्पर्श झालेला आहे. संतांची भूमी आहे, देवाची भूमी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं नुसतं चरण जरी लागलं, स्पर्श जर झालं, किंवा त्या रावळातून जर आपण आलो तरी आपल्या जवळचं पातकांचा नाश होऊ शकतो. आणि म्हणून ते तीर्थ जे आहेत, सर्व तीर्थ हे संतांच्या पायाजवळ, पायापे असं शब्द वापरला इथं, की अवघी पायापे, अवघी अवघी शब्द वापरला. म्हणजे जेवढी तीर्थ आहेत ते तीर्थाचं सगळं पुण्य संतांच्या चरणापाशी आहे. म्हणून सांगितलंय की अवघी पायापे सकळ. सकळ म्हणजे जे सर्व आहेत तीर्थ पर्व काळ. आणि मग हे सर्व तीर्थ पर्व काळ आहेत. आता पर्व काळ म्हणजे काय, इथं शब्द घ्यायचं, पुण्यभूमी. आता आपला मानव देह सुद्धा पर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ, गेले अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. साधना हा पर्व काळ. आपलं मानवी जीवन नरदेह सुद्धा हा पर्व काळ आहे. आणि हे नरदेह पर्व काळ असल्यामुळे संतांच्या पर्व काळाचा आपल्याला लाभ घेता येतोय. जर नरदेह जर पर्व काळ नसता, नरदेह जर पवित्र नसता, तर आपण संत संगतीत गेलो नसतो, संतांच्या चरणाशी गेलो नसतो. आणि म्हणून सांगितलं तीर्थ पर्व काळ अवघी पायापे सकळ. आणि तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा. आणि म्हणून हे जे सर्व तीर्थ आहेत, ते जेवढे मृत्यू लोकातले सर्व तीर्थ आहेत, ते फक्त संतांच्या पायामध्ये एकवटलेले आहेत, संतांच्या पायामध्ये गेलेले आहेत. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, म्हणून संत चरण सेवा सगळ्यात सोपी आहे. आणि संत चरण सेवा झाल्याशिवाय या तीर्थाचा आपल्याला लाभ होत नाही. आणि ह्या संत चरण सेवा झाल्याशिवाय आपल्याला संतांचा आलिंगन घडत नाही. संत सेवा आपल्या जीवनात आल्याशिवाय आपल्याला मोक्ष साह्यता, मुक्ती भेटत नाही. आणि संत सहवास, आपल्याला संतांची सेवा झाल्याशिवाय संतांबद्दल काय वर्णन करावं हे शब्दच आपल्याकडे राहत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, आलिंगन गळे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ. तुका म्हणे देवा त्याची केली पावे सेवा. हा 26वा अभंग समाप्त झाला. 27वा अभंग आहे, माझिया मीपणा झाला यावरी उगाना, भोगी त्याशी पांडुरंग त्याने वसविले अंग. टाळिले निमित्त फार थोडे घात हित, यावे कामावरी तुका म्हणजे नाही उरी. हे सांगितलं की एकदा जर संत सेवा आपल्याकडून घडली, देवा तुझी जर सेवा
देवा तू संत रूपामध्ये आलेला आहे. पांडुरंगा तुझी जर मला चरण सेवा घडली तर जेवढे तीर्थ आहेत ना, अनेक तीर्थाला मला जायची आवश्यकता नाही, कारण तुझ्या चरणामध्ये सर्व तीर्थ एकवटलेले आहेत भगवंत. आणि मग एवढा संत संवाद जर तुझा आम्हाला भेटत असेल, लाभत असेल, तर आम्ही माझी या मीपणा झाला यावरी उघडा. मग एवढे जर आम्हाला तुझा लाभ भेटत असेल भगवंता देवा, तर आम्ही एवढी तुझी आमच्या कृपा होत असेल तर आम्ही मीपणा का धरावा, आम्ही अहंकार का धरावा? कारण आमच्या जवळ काहीच नाही. हे मिळतं हे तुझ्यापासून आम्हाला प्राप्त होत. हा देह सुद्धा तूच देणार आहे. दररोज नित्य कर्म करून घेणार भगवंता तूच आहे. आमच्या हातात काय नाही देवा. आज संध्याकाळी आम्ही झोपलो ना, उद्या सकाळ उठायचं सुद्धा आमच्या हातात नाही भगवंता. सर्व तू काम करत असतो. आणि म्हणून तुझी एवढी सेवा जर घडली तर आम्हाला तुझा अखंड संवाद लाभतोय, मुक्ती प्राप्त होते देवा. तुझा महिमा तुझ्या संगतीत राहून आम्ही साईजीचा मोक्ष प्राप्त करून घेतो देवा. आणि मग एवढं जर तुझा लाभ आम्हाला भेटत असेल तर आम्ही मीपणा का धरावा, कशासाठी अहंकार पकडावा? आणि हे अहंकाराने जर आम्ही गेलो तर आमचं आयुष्य लयाला जाऊ शकते, आम्ही ह्याच्यातून नाहीस होऊ शकतोय. आणि म्हणून सांगितलं माझी या मीपणा झाला यावरी उघाणा, भोगी त्याशी पांडुरंग त्याने वसविले अंग. आणि म्हणून या प्रपंचाचे जे भोग आहेत ना देवा, सर्व देवा तूच करतोय रे भगवंता. मला माहितीये देवा, तू आमच्यावरती एवढ्या जीवावरती एवढा उद्धार करण्यासाठी देवा वैकुंठ सोडून संत सदने राहिल्या, तू अवतार घेतला देवा. तू संताच्या रूपात मूर्ती लोकात आलाय. तुला एवढी आवश्यकता काय नव्हती. एवढं ऐश्वर्य आराम स्वर्गामध्ये असताना, वैकुंठात असताना एवढं तू सोडून आमच्यासाठी आलाय, हे आम्हाला माहितीये भगवंता. तुकोबराय म्हणतात मला माहितीये देवा. अरे देवा तुझी एवढी कृपा झाली म्हणून आम्हाला जीवन जगण्यासाठी कोणत्या प्रकारची कष्ट सायस करायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही भगवंता. तू आम्हाला एवढा प्राप्त झालेला आहे. आणि एवढी जर आमच्या तू कृपा करत असेल तर आम्ही आयुष्यामध्ये त्या नरदेहामध्ये येऊन तुझ्या संगतीत येऊन तर मीपणा का धरावा, आणि कशासाठी धरावा मीपणा? आणि मीपणा धरल्यामुळं आमचं आयुष्य लयाला जाणार हे आम्हाला माहितीये देवा. आणि म्हणून देवा हे जे या संसारातले विषय भोग आहेत ना देवा, त्या संसारातले विषय भोग आहेत ना, भोगी त्याशी पांडुरंग त्याने वसविले अंग. आणि हे देवा हे संसारातले विषय भोग आहेत, मी नाही भोगत देवा. मला माहितीये देवा, आमच्या संसारातले विषय भोग आम्हाला सुख देण्यासाठी, आम्हाला आनंद देण्यासाठी, आम्हाला आयुष्यभर समाधानी ठेवण्यासाठी भगवंता हे जे विषय भोग संसारातले आहेत ना, जे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, दम आहे, अहंकार आहे, आमच्या धर्मपत्नीची कटकट आहे, मुलांची कटकट आहे, हे नाही ते नाही, सर्व हे भोग भोगायचे म्हणजे दुःख आमच्या पदरात पडते ना देवा. मला माहितीये तू भोगतोय, तूच स्वतः ते विषय भोग भोगून आम्हाला तो आनंद देतोय देवा. आमच्या जवळ काय नाही, कारण का तर तुझ्या चरणाशी आम्ही आलो म्हणून आमच्या हृदयातले, आमच्या येणाऱ्या संसारूपी सागरातले जेवढे भोग आहेत ना देवा तू स्वतः भोगतोय आणि आम्हाला सुखी ठेवतोय देवा. म्हणून ते म्हटलंय की भोगी त्याशी पांडुरंग, तू देवा भोगतोय, आम्हाला माहितीये आमच्या हृदयातले भोग तू भोगतोय, त्याने वसवले अंग. आणि ते ह्या हृदयातले परमेश्वरच तू परमेश्वरा तू आमची भोग भोगते आम्हाला माहितीये देवा. आणि म्हणून सांगितलं की टाळलेले निमित्त फार थोडे घात हित, आणि तो हे निमित्त आहे रे देवा. आमच्या आयुष्यामध्ये तू भोग भोगतोय, आम्हाला सुख देतोय, पण काय काय वेळेला आम्हाला दुःख देतोय ना, दुःख होते ना आम्हाला आमच्या संसारामध्ये. त्याचं काय कारण आहे माहितीये का देवा? तू भोगतोय आम्हाला माहितीये, पण आम्हाला जाणीव होण्यासाठी तू आम्हाला थोडा घात करतोय, आम्हाला इजा करतोय, आम्हाला दुखापत करतोय, आम्हाला समजण्यासाठी तू करतोय. आमच्या कर्मानुसार नाही, तूच आम्हाला करतोय का तर चांगल्या मार्गात येऊन तुमचं आयुष्य सुंदर जगावं, तुमचा संसार सुखी व्हावा, तुम्ही आयुष्यभर समाधानात राहावं, ही आहे ना. म्हणून तू टाळतोय देवा. तुला किती जर त्रास व्हायला लागला आमच्यासाठी, किती जर त्रास व्हायला लागला तर तू कधी बोलून दाखवत नाही, कधी तुझ्या डोळ्यातून अश्रू आमच्यासाठी येत नाही, तू कधी कष्ट झालंय असं कधी